तुम्ही सुद्धा माझ्यासारखे बाळाला एकटं सांभाळत आहात का? आणि रोज प्रश्न पडतो की आज बाळाला काय द्यायचं? मग हे 15 ते 20 दिवस टिकणारं खिचडी प्रीमिक्स तुमच्यासाठी. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर चाळणीमध्ये ठेवली आहे. 15 ते 20 मिनिटे चाळणीमध्ये ठेवून नंतर पाणी निथळून झाल्यावर मी एका सुती कापडावर पसरवून घरातच रूममध्ये फॅनच्या खाली वाळवायला ठेवला आहे. शक्यतो बाहेर उन्हामध्ये वाळवायला ठेवू नका, कारण बाहेरची जे हवेमध्ये धूळ असतात ते बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. ते मिक्स व्हायला नको म्हणून मी घरातच फॅनखाली वाळवायला ठेवले आहे. तुम्ही बघू शकता दिवसभर घरात फॅनखाली वाढल्यामुळे तांदूळ आणि डाळ कोरडे झालेले आहेत. नंतर सायंकाळी मी यांना छान भाजून घेतली आहे आणि याच्यामध्ये 1 चम्मच जिरा आणि थोडेसे ओवा. जर बाळाला गॅसचा त्रास होत असेल तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता. इथं मी मंद आचेवर छान कलर चेंज होईपर्यंत, ते डाळ कडक होईपर्यंत छान भाजून घेतले आहे. छान भाजून झाल्यावर गॅस बंद केल्यावर मी थोडं थंड होऊ दिलं आहे. नंतर मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करून घेतली आहे. तुम्ही जर 6 महिन्याच्या बाळाला देत असाल तर ही पावडर आधी चाळणीने चाळून घ्यावी. आता या प्रीमिक्सला बनवायचं कसं ते बघणार आहोत. या प्रीमिक्सचा एक फायदा असा आहे, जेव्हा बाळ झोपलेलं आहे आणि आपल्याला पटकन 5 मिनिटात काही बनवायचं आहे तेव्हा खूप उपयोगी पडतं. आणि दुसरी गोष्ट, आपण कुठं ट्रॅव्हलिंगसाठी बाहेर जात आहोत तर गरम पाणी ॲड केलं की आपली खिचडी 2 मिनिटात तयार होते. इथे मी 2 चम्मच डाळ आणि तांदळाचं ते खिचडीचं प्रीमिक्स घेतलं आहे. पिढ्या होऊ नये म्हणून त्याला पाणी घालून छान मिक्स करून घेतलं आहे. नंतर एका भांड्यामध्ये थोडं तूप घालून मी इथं मोहरीची फोडणी दिली आहे. तुम्ही कढीपत्तासुद्धा ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्किप केला आहे. नंतर आपलं खिचडी प्रीमिक्स टाकलेलं आहे आणि थोडं हळद टाकलेली आहे. नंतर 10 ते 5 मिनिट मंद आचेवर हे प्रीमिक्स मी छान शिजू दिलं आहे आणि आपली खिचडी तयार झाली की थंड झाल्यावर बाळाला द्या. खिचडी पचायला खूप हलकी असल्यामुळे बाळाला गॅसचा त्रास होत नाही, पोट व्यवस्थित साफ होते. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे बाळाचे वजन वाढते आणि खिचडी शिजवताना आपण तुपाचा वापर केल्यामुळे बाळाचं वजनसुद्धा वाढते आणि मेंदूचा विकाससुद्धा होते. आणि दुसरी गोष्ट, इथं आपण हळद थोडी टाकलेली आहे, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कॉमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.